फ्रेंड्स, आपण परीक्षेची तयारी करतोय आणि परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या अडचणी येत असतात. त्या अडचणीमध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण होणाऱ्या चुका, आणि त्या चुका एवढ्या भारी पडू शकतात आपल्याला, आणि त्या भारी चुका आपल्याला एक वर्ष किंवा आपली लाईफ सुद्धा बरबाद करू शकत्या. मग आपल्याला परीक्षेच्या अगोदर कोणत्या कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्यामध्ये आणि यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जी डिफरन्स आहे तो आपल्याला कसा पूर्ण करून घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण फेलियरमध्ये आहोत ते आपण सक्सेसमध्ये कसं जाऊ शकतो. ह्यासाठी सर्वात महत्त्वाच्या ज्या काही चुका आहेत, ज्या माझ्या वैयक्तिक अनुभवातून आहेत किंवा बाकीच्या जे माझे शेजारचे किंवा माझ्या आज आसपासची मुलं आहेत किंवा सक्सेस झालेली लोक आहेत, यांच्याकडून काही चुका आपल्याला एक ठराविक पद्धतीने सांगितलं जातं की ह्या चुका तुम्ही करूच नका, कारण ह्या चुका केल्या तर 100% तुम्हाला फेलियर मिळणारच आहे. मग ह्यामध्ये वैयक्तिक माझे पण काही पॉईंट आहेत किंवा जे सक्सेस झाले त्यांच्याकडून पण काही पॉईंट मिळाले की जेणेकरून त्यांना त्या अगोदर चुका करत होत्या, चुका त्यांनी थोड्याशा अवॉइड केल्या आणि त्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी लवकरात लवकर मिळायच्या गोष्टी त्यांना म्हणजे पोस्ट पाहिजे ती त्यांना मिळाली. मग हे प्रत्येक एक्झाम मध्ये असेल, मग स्पर्धा परीक्षेच्या कोणत्याही विद्यार्थ्यांना हीच गोष्टी लागू होतात. याच्यामध्ये गटक आहे, पोलीस भरती आहे, एमपीसी आहे, राज्यसेवा, याच्यामध्ये काही मॅटर करत नाही. मॅटर हाच करतात की तुम्ही जे चुका करता त्या तुम्ही चुका कमी केल्या पाहिजेत. ह्याच्यामध्ये कोणतीही एक्झाम तुम्ही द्या, म्हणजे एक एवढे आयएमपी पॉईंट आहेत नाही, हे एवढेच आयएमपी पॉईंट नाहीत, पण ह्या बऱ्याच चुकांमधून ह्या 5 चुका मी फक्त काढले जेणेकरून तुम्हाला थोड्याशा लवकरात लवकर तुम्ही ह्या चुका जर कमी केल्या तर तुम्हाला लवकरात लवकर यश मिळण्यासाठी यश मिळू शकतं 100% आपल्याला. चला तर मग बघूया आपण. पहिली चूक आहे ते ठराविक वेळापत्रक, ठराविक अभ्यास वेळापत्रक नसणे. आता काय करतो माहिती आहे का आपण, बरेच विद्यार्थी काय करतो, लायब्ररीमध्ये जायचं, सकाळी 7 वाजता जायचं, सकाळी 6 वाजता जायचं आणि डिरेक्टली आपण संध्याकाळी 11 वाजता जायचं. ह्याचा अर्थ असा आहे का पूर्णपणे मी वेळ म्हणजे आज कमीत कमी मी 12 ते 14 तास केला, म्हणजे 12 ते 14 तास अभ्यास केला म्हणजे मी आज मी भरपूर अभ्यास केला असं होतं का? तर असं नाही आहे अजिबात सुद्धा. आज तुम्ही किती अभ्यास करताय ह्याच्यापेक्षा मॅटर करत नाही तुम्ही ते लक्ष केंद्रित देऊन किती अभ्यास करताय, तुम्हाला ते आज किती त्याच्यात आत्मसात झालं, तुम्हाला आज किती गोष्टी समजल्या, आणि ह्या गोष्टीवर आपलं लक्ष नाहीये. आपण काय करतो की लायब्ररीमध्ये आपल्याला चुरूस लागते की हा 12 तास बसतोय, हा 8 तास बसतोय. याचा अर्थ असा नाही की तो बसणारा विद्यार्थी अभ्यासच करतोय असं नाहीये. बरेच लोक सांगितलं जात होतं की आता माझा एक मित्र आहे त्यानं सांगितलं की मी 8 तास रेग्युलर 8 तास रेग्युलर अभ्यास करायचो रेग्युलर, पण माझा शेजारचा एक मित्र होता 14 तास झालं, माझ्यापेक्षा 2 वर्षापासून अगोदरपासून अभ्यास करतोय आणि 14 तास अभ्यास करतोय, पण तो तिथंच आहे, अजूनही तिथंच आहे. मग ह्याचा अर्थ काय हो, मॅटर करताय का तुम्ही किती वेळ बसताय? मॅटर करत नाहीये. तुम्ही किती वेळ बसण्यापेक्षा तुम्ही किती क्वालिटीने अभ्यास करताय, ते 8 तासामध्ये बसा, 10 तासामध्ये बसा, ठीक आहे. हे साठी महत्वाचं काय, आपल्याला वेळापत्रक नाहीये तुमच्याकडे, म्हणजे टाइम टेबल आपल्याकडे अजिबात नाहीये. मग टाइम टेबल आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, किती करणं गरजेचं आहे. टाइम टेबल नसेल तर तुम्ही काही उपयोग नाही, तुम्ही कितीही अभ्यास करा, कितीही वेळ बसा, ह्याचा लायब्ररीमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त बसून राहाल, ह्याच्यापेक्षा वेगळं काही करणार नाही. लक्षात आलं? ही सर्वात मोठी पहिली चूक आहे की क्वांटिटीकडे वेळ लक्ष देण्यापेक्षा क्वालिटीकडे लक्ष द्या. लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये ग्रोथ दिसेल. ठीक आहे. आता मी हा शब्द वापरत नाही की तुम्हाला पोस्ट मिळेल, मी काय म्हणतोय अभ्यासामध्ये ग्रोथ मिळेल. ठीक आहे, पहिला पॉईंट झाला. त्याचं सोल्युशन सगळ्यात महत्वाचं काय आहे मग आता? सोल्युशन असं आहे की तुम्हाला डेली आणि वीकली स्टडी प्लॅन तयार असणं गरजेचं आहे. मग डेली प्लॅन म्हणजेच काय? ह्याला म्हणतो आपण टू डू लिस्ट. ह्याला काय म्हणतो आपण? टू डू लिस्ट. हे एमपीसी करणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना सगळ्यांना माहित असेल की टू डू लिस्टचा अर्थ काय, की तुम्ही सकाळी आदल्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला ठरवायचं आहे किंवा सकाळी सकाळी उठल्यानंतर ठरवायचं आहे की आज दिवसभरात मध्ये किती अभ्यास करणार आहे, कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करणार आहे, कशा पद्धतीने अभ्यास करणार आहे. हा तुमचा 1 दिवसाचा प्लॅन झाला. असंच तुम्हाला 1 आठवड्याचा प्लॅन करायचा आहे, आणि 1 आठवड्याचा प्लॅन मध्ये मग 1 दिवसाचा प्लॅन आणि 1 आठवड्याचा प्लॅन, असं तुम्ही 1 आठवड्याचा सोल्युशन प्लॅन बनवलं आणि त्याचं फक्त आणि फक्त व्यवस्थितपणे पालन केलं ना, तुम्ही बघा 1 महिना, फक्त किती म्हणतो मी, 1 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये ग्रोथ दिसेल. तुमच्या जे टेस्ट तुम्ही सोडत असाल नसाल त्याच्यामध्ये तुम्ही जर टेस्ट सोडून बघितले तर तुम्हाला 100% त्याचा ग्रोथ तुम्हाला दिसणार आहे, रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. फक्त ह्याच गोष्टी फक्त का टू डू प्लॅन पाहिजे तुम्हाला. ह्याच्यावर आपण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. आपण टू डू लिस्ट किंवा हे वीकली प्लॅन कसा असला पाहिजे किंवा डेली प्लॅन कसा असला पाहिजे ह्याच्यावर आपण 100% व्हिडिओ बनवा. फक्त सांगा कमेंटमध्ये, फक्त प्लॅन लिहा, फक्त प्लॅन लिहा कमेंटमध्ये. लक्षात जेवढे जास्त प्लॅन येतील किंवा कमेंट येतील त्यानुसार आपण ठरवू की ह्याच्यावर आपण व्हिडिओ बनवायचा का नाही. ठीक आहे. हा पहिला लेक्चर, हा पहिली चूक झाली. त्यानंतर दुसरी चूक काय बघा, सतत नवीन अभ्यासक्रम किंवा पुस्तक बदलणे. हा एक सर्वात मोठा रोग आहे. मी म्हणतो की ह्याच्यामध्ये स्वतः मी सुद्धा फसलेलो आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मला माहित नव्हतं, काही जवळच्या लोकांनी पुस्तक हे चांगलं आहे ते चांगलं आहे असं सांगितलं, मग मी त्याचं ऐकलं थोडंसं, मग त्याचं थोडंसं ऐकलं. अशा बऱ्याच गोष्टीमुळे काय झालं,
मग त्या सरांनी पुस्तक चांगलं वापरले, मग त्यांची पोस्ट निघाली, मग त्यांनी कुठली पुस्तकाची लिस्ट आहे त्यांची बाबा की त्याच्यामध्ये त्यांचं झालं. असे बऱ्याच पुस्तकं घेतली आणि एवढी पुस्तकं घेतली एका सब्जेक्टसाठी माझ्याकडे 5 ते 10 पुस्तक होती. एवढं गरजेचं आहे का हो? तर अजिबात नाहीये. हीच गोष्ट सर्वात महत्त्वाची की तुमचा अभ्यासक्रम फिक्स माहिती पाहिजे, तुमचा अभ्यासक्रम पाठच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पुस्तक बदलणं हा सर्वात मोठा रोग आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला एखादी गोष्ट पुस्तकावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मिनिमम एक पुस्तक तर 100% असलंच पाहिजे. आणि मॅक्झिमम म्हणलं तर मी म्हणून की मॅक्झिमम 2 पुस्तकं खूप आहेत. खूप झालं पुस्तकं 2. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पुस्तकं वापरूच नका पर सब्जेक्ट. म्हणजे मराठीसाठी 2 पुस्तकं, गणितसाठी 2 पुस्तकं, 2 ते 3 पुस्तकं मॅक्झिमम सोडवण्यासाठी. पण बाकीचे जे GS असतील, GK असतील, यांसाठी फक्त तुम्हाला 2 पुस्तकं सफिशियंट आहेत मॅक्झिमम. तुम्ही हे गोष्टी केल्या तर तेच गोष्ट डबल डबल करा. आणि विधानं वाटतं काय माहिती आहे का, जितकी पुस्तकं आपण वाचू तेवढं यश आपल्याला लवकर मिळेल, असं अजिबात नाहीये. हे एकदम चूक आहे. कारण काय होतं, ह्याच्यात फक्त तुम्हाला ज्ञान वाढतं, तुम्हाला त्याच्यामध्ये पुन्हा सांगतो क्वांटिटी वाढते पण क्वालिटी वाढत नाहीये. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला पेपरमध्ये जे आलं पाहिजे किंवा जे येत असतं किंवा त्याच्यात आपलं लक्ष अजिबात जात नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, फक्त ज्ञान आपण घ्यायला फक्त वाचन होतं. फक्त वाचण्यामध्ये काय उपयोग नाही. ते आपल्याला पेपरमध्ये ते इम्प्लिमेंट झालं पाहिजे, ते आपल्याला मिळालं पाहिजे. ह्या गोष्टी झाल्या तरच त्याचा फायदा आहे, अन्यथा काहीही फायदा नाहीये. दुसरी गोष्ट, आता याचं सोल्युशन काय आहे? मग त्याचं सोल्युशन आहे की मग सांगितल्याप्रमाणे 1 ते 2 विश्वासार्ह पुस्तकं, बेस्ट पुस्तकं घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्ही त्याच बारकाईने अभ्यास करायचा आहे, त्याचाच रिपीट रिव्हिजन करायचं, चांगल्या पद्धतीने त्यालाच गुळून प्यायचं आहे. ज्याने काय होईल, तुम्हाला ट्रस्ट बेसेल आणि तुम्हाला त्याच पुस्तकातून, म्हणजे विश्वासार्ह पुस्तकं तुम्हाला शोधणं जरा थोडंसं डिफिकल्ट आहे. थोडा वेळ घ्या. पण 4 जणांना विचारा, ठीक आहे, आता तुम्ही नवीन असाल तर गायडन्स करा, जुने असेल तर तुम्हाला लक्षात येत असेल की बाबा, उदाहरणार्थ मराठीसाठी तुम्हाला सगळ्यात बेस्ट पुस्तक म्हणलं तर सगळ्याला वाटतं की बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. मी म्हणतो तेच पुस्तक बेस्ट आहे. बाबा हे माझं झाल्यानंतर मग मी काय करू शकतो, मी दुसरं म्हणलं ना, प्रत्येक सब्जेक्टसाठी 2 सब्जेक्ट पुस्तक असली पाहिजे. उदाहरणार्थ मराठीचं मी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वापरतोय आणि हे माझं परफेक्ट झालेलं. मग त्याच्यानंतर मला काय करायचंय, त्याच्यानंतर मला मग थोडंसं ऑलिम्पिकडे पुस्तकांना वळायचंय. ते कधीच वळायचंय, तुमचं हे परफेक्ट असल्याशिवाय तिकडे जायचं नाही. मग नाही, दोन्ही पुस्तक गरजेचे आहेत असं नाहीये. आधी सुरुवातीला एक बेसिक पुस्तक चांगलं करा, एक बेस पुस्तक वापरा. त्या बेस पुस्तकामध्ये ऍडिशनल ज्या गोष्टी एक्स्ट्रा मिळतील त्या बाकीच्या पुस्तकाकडून त्याच्यामध्ये ऍड करा. आणि अशा पद्धतीने एक पुस्तक स्वतःच एक बनवा. माझ्यामध्ये नोट्स बनवणं ह्या बाकीच्या गोष्टी आहेतच, पण एक पुस्तक बेस म्हणून पुस्तक तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे हेच बारकाईने अभ्यास केला तर ह्याचं सोल्युशन तुम्हाला सगळ्यात बेस्ट आहे. ह्या गोष्टी सोल्युशन काय आहे की सतत अभ्यास किंवा पुस्तक बदलण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा अभ्यासक्रम पाठच असणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम 99% बदलत नाही. जर ज्यावेळेस बदलतो त्यावेळेस आयोग तुम्हाला सांगितलं जातं की अभ्यासक्रमामध्ये बदल कसा झालेला आहे. तर ह्या वर्षी राज्यसेवा जी आहे त्याचा डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासक्रम थोडासा बदलला आहे. त्या अभ्यासाचं तुम्हाला अभ्यासक्रम माहितीच असणं गरजेचं आहे. मग त्याच्यानुसार पुस्तक पण थोडीफार बदलणार आहेत. ती पुस्तक पण तुम्हाला बदललेली माहिती असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आता खाली गट क गट ब ह्याच्यामध्ये काय फरक पडणार आहे का, तर जास्त फरक पडत नाही. अभ्यासक्रम सेम असतो. तुम्हाला त्याच्यानुसार पुस्तकाची एक निवड करायची आणि त्या पुस्तकामध्ये मॅक्झिमम 2 पुस्तक घ्यायची, त्यापेक्षा जास्त पुस्तक घ्यायची नाहीत. चला, तर त्यानंतर तिसरी चूक जी आपण सगळ्यात महत्त्वाची करतो, फक्त वाचन आणि उत्तरलेखनाचा सराव नाही. फक्त वाचन करतो. काय करतो? फक्त वाचन. मग मगाशी म्हणल्याप्रमाणे शेजारचा 10 तास बसतो तर मी मग 12 तास बसणार. मग मी काय करणार? फक्त मी वाचन करणार. मग वाचन करून उपयोग आहे का हो? मग मी एवढी पानं वाचली. आपण बघतो, मी सुरुवातीला तसं करतो. नाही, आज मला 100 पानं वाचली. मी किती अभ्यास वाचली? 100 पेजेस वाचली. आपल्याला काय वाटतं, अरे आज आपण बरंच काही गोष्टी केल्यात. पण मला एखाद्याने विचारलं, माझा रूममेट होता, त्यानं मला विचारलं की बाबा 100 पेजेस वाचले ना, मग मला त्यातली 10 पेजेस तू फक्त मला माहिती सांग. मला नाही आले सांगता माहिती. मग याचा अर्थ काय हो, की सुरुवातीच्या काळामध्ये ह्या गोष्टी मला माझ्या हातून सुद्धा झाल्यात. 100 पेजेस वाचली म्हणजे मी भरपूर अभ्यास केला असं होत नाही. त्याच्यामध्ये पाठीमागं तुम्हाला क्वालिटी पण गरजेची आहे. तुम्ही वाचलेला आहे ते तुम्हाला त्याचा सराव आहे का, तुम्हाला ते परफेक्ट झाले आहे का, मिनिमम 50% गोष्टी तुमच्या लक्षात आहेत का पहिल्या वाचण्यामध्ये, रिडिंगमध्ये असेल तर ठीक आहे. फक्त वाचून काय होणार आहे का, तर नाही. कारण ह्याच्यामध्ये उत्तर लेखनाचा सराव असेल किंवा आपण म्हणतो ते टिक करणं असेल, हे आपण ठीक करणं, ह्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजेत. हे फक्त वाचून येणार आहे का, नाही. मग ह्याला काहीतरी गोष्टी बाकीच्या पण आहेत. ह्याचं सोल्युशन सगळ्यात बेस्ट काय हो, त्याचं सोल्युशन एकच आहे, वेळ घालून डेली मॉक टेस्ट घ्यायचं, उत्तरपत्रिका तपासायच्या. म्हणजेच काय करायचं, आपण जो अभ्यास दिवसभरात केलेला आहे त्याचा पडताळा करायचा असेल तर आपल्याला काय करायला लागलो, एक टेस्ट द्यावं लागेल. टेस्ट द्या. मग ही टेस्ट तुम्ही PYQ ची देऊ शकता, नाही तर कुठल्याही एक अकॅडमीची टेस्ट असतील तर टेस्ट तुम्ही घ्या किंवा पुस्तकच घ्या, त्या पुस्तकाची टेस्ट सोडवा. माझ्यामध्ये काय, तुम्हाला मागाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्लॅन द्या,
प्लॅन म्हणून कमेंट करा तुम्हाला त्या बाकीचे एक आपण असा व्हिडिओ बनवू ज्याच्यामध्ये आपल्याला एक काय असला पाहिजे प्लॅन बाबा दिवसाभरात तुमचा काय असला पाहिजे, टू डू लिस्ट कशी असली पाहिजे त्याच्यावर आपण 100% एक व्हिडिओ बनवू जेणेकरून तुम्हाला एक आत्ता जे चुका झाली त्या चुका आपल्याला टाळून आपल्याला एक व्यवस्थितपणे काय आपण प्लॅन करू शकतो ह्या गोष्टी आपण 100% बोलू. आता ह्याच्यामध्ये मॉक टेस्टचा अर्थ काय होतो की ती टेस्ट सिरीज सोडवणे, आपण टेस्ट सिरीज सोडवतो. मॉक टेस्ट हा पण आता थोडासा वेगळा शब्द वापरतो पण ठीक आहे, माहिती आहे बऱ्याच लोकांना, सर्वसामान्य लोकांना माहिती आहे की टेस्ट सोडवणे फक्त काय करायचं क्वेश्चन पेपर सोडवणे सगळ्यात बेस्ट. क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर काय होणार तुम्हाला, आज मी जेवढं वाचलंय त्याच्यामध्ये मला जे प्रश्न आलेत पेपरमध्ये किंवा ते टेस्टमध्ये ते मला सुटलेत का, सुटले असेल तर मग मी आजचं जे वाचन झालेलं आहे ते माझं परफेक्ट झालेलं आहे. याचा अर्थ काय झाला तो परफेक्ट झालेला आहे. ह्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं दोन गोष्टी वाटतात, आपल्याला कॉन्फिडन्स वाटतो, आत्मविश्वास वाटतो आपल्याला खूप, अरे मी आज चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आणि मला त्याचा रिझल्ट पण मिळाला. म्हणजे आपण जे आज केले त्याचा लगेच रिझल्ट मिळाला तर आपल्याला थोडंसं उद्याच्या अभ्यासामध्ये आपल्याला काय वाटतं थोडंसं प्रोत्साहन मिळतं, थोडासा आत्मविश्वास वाढतो आणि उद्याच्या आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. लक्षात आलं का, हे जो सोल्युशन फक्त टेक्निकल नाही तर मेंटली पण तुम्हाला तेवढाच फायदा पडणार आहे. त्यामुळं जे काही उद्या तुमच्या एका ठराविक वेळेतील बाबा तुम्ही 10 तास अभ्यास करत असेल तर त्याच्यात तुम्हाला कमीत कमी 2 ते 1.5 तास तुम्हाला पेपरमध्ये टेस्ट सिरीजसाठी द्यावंच लागणार आहे. पण फक्त टेस्ट सिरीज द्यायची नाहीये, ते तुम्हाला तपासायची पण आहे. तपासल्यामुळे काय होणार आहे तुम्हाला, आपण काही बऱ्याच लोकांना बघा रिलेट करत असतील की तपासताना किंवा मला तपास वाटत नाही, भीती वाटते की मला मार्क कमी पडतील. हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे की मला मार्क कमी पडले तर हा मला कमी पडली, मला जास्त पडली तर मला जास्त पडली, माझा अवरेजच तेवढाच मार्क मला वाढत नाही ते पण स्वीकारा. त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वीकारत नाहीये किंवा मला नाही कमी पडतेत, अजून सुद्धा मला कमी पडतेत मार्क, हे जो पण स्वीकारत नाहीये तुम्हाला तोपर्यंत तुम्ही इम्प्रुव्हमेंट होणारच नाहीये. मग बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम मी बघितलाय की प्रश्नपत्रिकाच तपासत नव्हते. आता माझा रूममेट होता, माझ्यापेक्षा 1 वर्षांनी जास्त अभ्यास करत होता. शेवटी काय करायचा तो पेपरवर द्यायचा पण पेपर कधी चेक करायचा नाही, तो फक्त असं बघायचा की हे एवढं झालं चाल सोडून द्यायचा. मग ह्याच्यानं काय व्हायचं, तो जर त्या वेळेस तो अभ्यास करायचा पेपर द्यायचा प्लॅन एकदम बरोबर पण काही थोड्याशा चुका होतात आपल्याला. सर मी टेस्ट तरी पण देतोय, मी टेस्ट सोडवतोय पण चेक केली का कधी, चेक करणं म्हणजे काय फक्त मार्क चेक करणं का हो, नाही मला एवढी पडली नाही तेवढंच नाहीये, त्याच्यापेक्षा अजून काही गोष्टी आहेत जसं की तो प्रश्न का चुकलाय माझा, ते प्रश्न चुकल्यानंतर मला त्याचं काय उत्तर आलं पाहिजे होतं, मी का दिलं ते चुकीचं उत्तर का आलं तर मी त्यावेळेस काय विचार केला, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही केला ना तर तुम्ही बघा खूप नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1 मंथ लागतो तुम्हाला इम्प्रुव्हमेंट चालू व्हायला. 1 मंथ मॅक्झिमम 1 मंथ, त्यापेक्षा जास्त नाही. तुम्हाला काही जणांना जर चांगल्या पद्धतीने प्लॅन केला असेल आणि ती थोडीशी जुनी असतील तर त्यांना 15 दिवसामध्ये त्यांच्या लक्षात येईल की हा माझा रिझल्ट मला मिळायला लागलाय आणि त्याच्यानुसार माझा अभ्यास व्हायला लागलाय. ठीक आहे, आता पुढचं बघा, सर्वात चौथी चूक आहे सरळ पाठांतर पण कन्सेप्ट क्लिअर नसणं. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच मुलांना, नवीन मुलं आहेत ह्यांना ह्या गोष्टीचा थोडंसं मी विचार केला 5 चुका कुठल्या घ्यायच्या, तर 5 चुकांमध्ये नवीन मुलांसाठी सर्वात मोठी चूक आहे ती म्हणजे काय, सरळ पाठांतर करायचं पण कन्सेप्ट क्लिअर नसणार. मग त्यांना काय वाटतं की काही गोष्टी क्लास नसतो, काही जणांना असं वाटतं की नाही आपण सेल्फ स्टडी करू आणि आपल्याला लवकरात लवकर मिळून जाईल आपल्याला. काही जण असं असतं की माझी बौद्धिक पातळी चांगली आहे, मी पाठांतरच करून टाकतो सगळं माझी होईल. नाही, आत्ताची जी एक्झाम पॅटर्न आहे प्रत्येक एक्झामचा, मी पोलीस भरती असो किंवा राज्यसेवा असो, हे प्रत्येक गोष्टीमध्ये सांगतोय यांचा पॅटर्न थोडासा बदलत चाललाय आणि ही कन्सेप्च्युअल गोष्टी तुम्हाला माहिती असणंच गरजेचं आहे. हा, काही गोष्टी फॅक्च्युअल आहेत का, तो 100% आहे, ते जसं जसं येणार आहे तुम्हाला पाठांतर करणं गरजेचं आहे काही गोष्टीमध्ये तर आहेच. पण प्रत्येक गोष्ट तुम्ही पाठांतर करू शकत नाही, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि सर्वात चूक आहे ती 5 पैकी हे आहे की आपण कन्सेप्ट क्लिअर नसते, फक्त आपण पाठांतराच्या पाठीमाग लागतो आणि आपल्याला काय होतं ऐन टायमाला आपल्याला बरोबर त्या गोष्टी सुरुवात आहे. थोडासा शब्द चुकीचा किंवा प्रश्न वेगळ्या पद्धतीने, थोडासा वेगळा तोच प्रश्न आहे पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचारला का आपल्याला ते चुकतंच म्हणजे चुकतं. म्हणजे आपल्याला काय कितीही पाठांतर केलं तर कन्सेप्ट क्लिअर समजले नसेल तर तुम्ही प्रश्न 100% तुमचे चुकणार आहेत, मी सांगितल्याप्रमाणे चुकणार आहेत. त्यामुळे ह्याला सोल्युशन काय हो, सोल्युशन एकच आहे, व्हाय, व्हॉट आणि हाऊ ह्या पद्धतीचा वापर करायचा. आता तुम्हाला बऱ्याच जणांना वाटेल की ही नवीन थोडीशी पद्धत आहे, मी म्हणतो की सोपे आहे, काय अवघड नाहीये. तुम्हाला सांगतो काय व्हाय म्हणजेच काय, हे का आहे, हे का आहे, हे काय म्हणतो तुला, हे काय, हे काय आहे आणि हे कसं आहे, कसं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट का, काय आणि कसं ह्या 3 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की तुम्हाला 100% पुस्तकामधलं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. म्हणजे बाबा हे का आहे, हे काय, ह्याचं उत्तर काय आहे, मग हे का आलंय आणि कसं आलं, या 3 पद्धतीचा वापर केला. मग कुठलीही गोष्ट असू द्या, बाबा नाम, मग सर्वनामाला ते काय आहे, ते सर्वनाम काय आहे विचारलं, मग ते काय आहे हे पण माहिती पाहिजे. मग काय आहे हो सर्वनाम, आता 5 मिनिटात मी एक तुम्हाला एक समजून सांगतो. सर्वनाम म्हणून आपण एक चॅप्टर आहे मराठी व्याकरण मधला, सर्वनाम काय आहे हो,
कारण ते काय नामाच्या जागी येते. ते काय आहे तर नामाची काय करतो तो, नामाची जागा घेऊन करतो. कसं आहे ते, मग कसामध्ये किती प्रकार आहेत, मग त्याच्यामध्ये काय 5-7 प्रकार असतील. ते सामान्य नाम असेल, सॉरी संबंधी सर्वनाम असेल, प्रश्नोत्तर सर्वनाम असेल, बरेच आहेत. मग त्याच्यामध्ये ते आपलं लक्षात येईल. मग हे कसं आहे त्यात हे कसा हा शब्द सगळ्यात शेवटी येणार आहे. पण व्हाय आणि व्हॉट हे दोन शब्द तुम्हाला कळाले की ऑटोमॅटिक तुम्हाला 50% कसामध्ये समजतं. हा जर पद्धतीने तुम्ही कन्सेप्ट केला, जर नवीन कोण असतील तर त्यांनी लक्षात ठेवा, व्हाय, व्हॉट आणि हाऊ या 3 पद्धतीचा वापर केला तर 90% तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे तुम्हाला प्रश्न किंवा कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील आणि प्रश्न सखोल अभ्यास करता येईल. आता हीच पद्धत तुम्हाला कुठे वापरायची, पीवायक्यू मध्ये सुद्धा वापरायची. तुम्ही एखादा पीवायक्यू पेपर सोडत असाल तर पीवायक्यू मध्ये एखादा नवीन प्रश्न असेल तर हा का आलाय प्रश्न, हा प्रश्नामध्ये काय आहे आणि ह्याचं उत्तर कसं आहे, ह्या 3 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं का तुम्ही 100% ह्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला एकदम पद्धतीमध्ये मिळणार आहे आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. त्यांना तुम्हाला पेपरमध्ये कुठलाही प्रश्न पाठ करावा लागणार नाही. त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की पाठांतर करणं सगळ्यात खूप कमी भाग ठेवायचा. मॅक्झिमम 5% प्रश्न, मग 100% पैकी फक्त 5% हा भाग आहे तो पाठांतरच ठेवायचा. बाकीचा 95% तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर गोष्टी असल्या पाहिजेत, तुम्हाला शॉर्टकट वापरता आले पाहिजेत, तुम्हाला नवीन ट्रिक वापरता आले पाहिजेत. ह्या मी वैयक्तिक जास्त जर मी कसं असेल तर मला जास्त जर प्रोत्साहन मी कशाला देत असेल तर मी ट्रिकला देतोय. एक वेगळ्या पद्धतीचा अभ्यासाच्या वेगळ्या पद्धती वापरणं गरजेचं आहे. जे 99% लोक करतात तेच केलं तर तुम्ही 99% मध्येच राहणार आहात. तुम्ही 99% पेक्षा 1% पेक्षा वेगळी लोक जे करतात, जे सक्सेस होतात, त्याच्यासारखं तुम्ही केलं तर बहुतांश वेळ तुम्हाला एक्झाम तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहे, पण कशी थोडीशी लवकर मिळेल. लक्षात आलं? अशा पद्धतीचं हे सोल्युशन आहे. ह्या पद्धतीने तुम्ही जर चांगला जर अभ्यास केला तर तुम्हाला चांगल्या पद्धती येणार आहे. त्याची पुढची सगळ्यात मोठी सर्वात चुकी आहे ही सर्वांची चूक आहे. आतापर्यंत ज्यांचा स्कोर आलेला नाही, ज्यांची पोस्ट गेलेली आहे, सर्वांना एकच चूक आहे, सर्वात महत्वाची चूक आहे. जे नवीन असो जुनं असो कुणी, सगळ्यांना रिलेट होऊ शकतो आपण. हे ह्या सर्वात चुकीमध्ये सर्वात मोठी जी चूक असेल तर ही चूक आहे. ती कुठली आहे? रिव्हिजनला कमी महत्व देणं. तुम्ही रिव्हिजन नाही केलं ना, तुम्ही कितीही अभ्यास करा, मी किती म्हणतोय तुम्ही 10 वर्ष अभ्यास करा, काही उपयोग नाहीये. तुमचं रिव्हिजन परफेक्ट असेल, रिव्हिजनचा प्लॅन चांगला असेल तरच गोष्ट आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी फुलून कुठे येतात, ह्या सगळ्या गोष्टी हिथून येतात. तुम्ही वाचन किती करताय मॅटर करत नाही, तुम्ही अभ्यास कसा करताय मॅटर करत नाही, तुम्ही रिव्हिजन किती पद्धतीने करताय ते महत्वाचं आहे. म्हणजे अभ्यास कसा करताय, म्हणजे झोपून करताय, उठून करताय, बसून करताय, मॅटर करत नाही. तुम्ही रिव्हिजन संध्याकाळी करताय का त्या गोष्टीचा, तुम्ही त्या गोष्टीचं तुम्ही सिंहावलोकन करताय का, सिंहावलोकन एक पद्धत कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल, त्या पद्धतीतून तुम्ही करताय का तरच उपयोग आहे. आपल्याला काय वाटतं माहितीये का, काही जणांना आपल्याला वाटतं की माझी बुद्धी आहे ती रोबोटच आहे, मी एकदा पाचलं की मी माझं पटून जातो. नाही, शेवटी माणसाला विसरणं हा माणसाला देणगी आहे आपण म्हणतो, तर ती देणगी सगळ्याला आहे. विसरणार आहोत आपण, तेच गोष्टी आपल्याला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. ती गोष्ट आपल्याला एक्झाम मध्ये आठवणं गरजेचं आहे आणि ते आठवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची जी गोष्ट असेल ती काय आहे, रिव्हिजन आहे. मग माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही जर अभ्यास तुम्ही कितीही करा, त्याच्याशी घेणं देणं नाहीये. तुम्ही 2 तास अभ्यास करा चालेल, पण त्याच्यासोबत एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती रिव्हिजन झालीच पाहिजे. माझा एक मित्र होता बघा, आता पीएस आहे ते, त्यांनी काय करायचे माहितीये का, ती दिवसभरात तुम्ही म्हणजे बऱ्याच गोष्टी बाकीच्या गोष्टी मित्रमंडळी खूप असायचे त्यांना, ती दिवसभरात तुम्ही त्यांना विचारलं, त्यांनी काय केलं, एक पान वाचलं त्यांनी एका दिवसामध्ये, एकच पान वाचलं. मला अजून आठवतं त्यांनी पॉलिटिक्स एक पान वाचलं होतं आणि ठीक आहे, मग त्यांनी एक पान वाचलं, त्यांना दिवसभरात दुसरा टाइमच मिळाला नाही. मग संध्याकाळी ती रूमवर आल्यानंतर जेवून झाल्यानंतर त्यांनी बसले आणि त्यांनी ते पुस्तक ओढलं आणि शेवटी त्यांनी तेच पान घेतलं. पान वाचायला किती जाऊ बाबा, त्यांनी थोडंसं व्यवस्थित बघून घेतलं की 10 मिनिटांमध्ये त्यांनी ती व्यवस्थितपणे रिव्हिजन केलं, बघितलं, आठवण प्रयत्न केला आणि झालं आणि झोपले ते. म्हटलं 5-10 मिनिटं अभ्यास केला, सकाळपासून अभ्यास केला नाही, आता अभ्यास केला नाही, मग कसं करायचं. तर ते म्हणले नाही, माझा एक रूल आहे. काय रूल आहे, मी दिवसभरात जेवढा अभ्यास करतोय ना त्याचं मी रिव्हिजन करतोच, म्हणजे करतो. मी समजा दिवसभरात मी 10 नंतर मी 10 नंतर मी नवीन पुस्तक वाचत नाही किंवा नवीन कुठलाही गोष्ट वाचत नाही, भले की माझा एक दिवस वाया गेला चालेल, पण नवीन 10 नंतर मी वाचत नाही. 10च्या अगोदर जेवायच्या अगोदर मी जेवढं काही वाचेल तेवढ्या गोष्टीचं 10 नंतर मी जे अभ्यास असेल ते न्यू नाही वाचत, जे सकाळपासून वाचलं तेवढंच रिव्हिजन करायचं आणि झोपायचं, काहीही होऊ द्या. मग सुरुवातीला वाटलं की अरे नाही काय तर उगाच, तेव्हाच वाटणारच ना की दिवसभर अभ्यास केला नाही, काय होऊ दे, वाचणं गरजेचं आहे ना, वाचलंच पाहिजे होतं, रिव्हिजनचा काय फरक पडतोय, त्यावेळेस वाटलं. पण त्यानंतर त्यांचा रिझल्ट ज्यावेळेस आला ना, तिने सगळ्यात सांगितलं की माझं सगळ्यात महत्त्वाचं जर मला रिझल्ट किंवा मला मिळण्याचं काम आहे, 2 गोष्टी मिळाल्या. मला डिसिप्लिन मिळालं, की डिसिप्लिनमुळे मला पोस्ट मिळाली आणि त्या डिसिप्लिनमध्ये सर्वात गोष्टी मी महत्त्वाची वापरली, ती म्हणजे काय वापरली, रिव्हिजन वापरली.
सांगायचा उद्देश काय तुम्हाला, की ह्या 2 गोष्टी माहीत असल्या, ह्या 5 गोष्टीपैकी किंवा 5 चुकांपैकी ही जर चूक तुम्ही सगळ्यात लवकर सुधारली, ही सगळ्यात आधी मी शेवटी काय घेतली त्याचं कारणच आहे, की ही गोष्ट तुम्ही सगळ्यात शेवटी व्यवस्थितपणे सर्वात अगोदर तुम्ही चूक सुधारली, तर तुम्हाला 99% तुमच्या अभ्यासामध्ये इम्प्रुव्हमेंट होणार. ह्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला पोस्टपासून लांब करतात. अशा बऱ्याच चुका आहेत, पण ह्या 5 चुका तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या असं मला वाटतं. माझ्या आजूबाजूच्या मित्रमंडळाशी मी विचारून ह्या गोष्टी मी बनवून 5 चुका मी काढल्यात आणि त्यावेळेस तुम्हाला वाटलं, की मला वाटलं सगळ्यांना सांगितलं पाहिजे आपण. ह्या गोष्टी तुम्हाला माहीतच असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा एकदाच अभ्यास करण्याचा कन्सेप्ट तुम्ही सोडून द्या. मग सोल्युशन काय बाबा? सोल्युशन काय सांगितलं बघा. 1 डे, 7 डे आणि 30 डेज रिव्हिजन रूल वापरा. म्हणजे काय असं करायचं, खाली थोडंसं शॉर्टमध्ये दिलंय बघा. 1 दिवसानंतर, 7 दिवसानंतर आणि 30 दिवसानंतर. मी म्हणलं ना मगाशी, टू डू लिस्ट जी आहे, तर टू डू लिस्ट जर तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो केली, हे तुम्हाला बनवता आली, बनवण्यासाठी आपण मदत करूच. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की कमेंटमध्ये तुम्ही करा, फक्त काय टाका, कमेंटमध्ये फक्त प्लॅन फक्त लिहा, लक्षात येईल मला. आपण लगेच त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, ह्या 1 डे, 7 डे आणि 30 डेज आपण वापरत नाही. मी म्हणतो की सुरुवातीच्या काळामध्ये हे 30 डेज राहू द्या. तुम्ही 1 डे आणि 7 डे प्लॅन वापरलाच पाहिजे. मगाशी प्रमाणे की आज जे झालेलं आहे, आज दिवसभर असलेलं, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की हे जे विद्यार्थी म्हणलं ना रिव्हिजनचा प्लॅन, तो काय करायचा, की आज जे वाचलं ते संध्याकाळी वाचून झाल्याशिवाय झोपत नव्हता. तीच गोष्ट काय करायची, रविवारी तीच गोष्ट पुन्हा करायची. म्हणजे सोमवार ते उदाहरणार्थ शनिवारपर्यंत जेवढं मी वाचीन, तिची सगळी गोष्ट रिव्हिजन आहे ती मी कधी करणार आहे, रविवारी करणार आहे. लक्षात आलं? अशा पद्धतीनंच करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीने कराल तर तुम्हाला एका दिवसाचं रिव्हिजन होऊन जाईल आणि एका आठवड्याचे रिव्हिजन होऊन जाईल. मी म्हणतो की तुमचं 70% तुमचं लक्षात राहणार आहे. किती पर्सेंट? 70%. मी पण 100%, 70% तुमच्या लक्षात राहणार आहे. आणि हाच प्लॅन तुम्ही कंटिन्यू 4 आठवडे केला, म्हणजे 7 म्हणजे 4 आठवड्यानंतर तुम्ही झाल्यानंतर 30 दिवसांचा एक प्लॅन होणार आहे. तर 30 दिवस म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्ही जेवढे काही केले त्या गोष्टीमध्ये तुम्हाला करायचं. ह्या गोष्टीसोबत तुम्हाला मी एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की हे नेमकं असं कसं होऊ शकतं. ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, की टॉपर, आता मी सांगितलं की हे चुका पण टॉपर टाळतात किंवा यशस्वी लोक टाळतात ह्या गोष्टी करायचं, की ह्या चुका टाळतात आणि मग करतात काय वेगळे. मग अजून ह्याच्यामध्ये वेगळे करणारे आपण त्याचा एक व्हिडिओ बनवू, की त्याच्यामध्ये आपण लोक करतात काय की जेणेकरून त्यांना लवकर पोस्ट मिळते. मग ह्या गोष्टी पण आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू. मग तुमच्या लक्षात येईल की बाबा हा ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला करायच्या. ठीक आहे. आय होप तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी तुमच्या लक्षात येत असेल, की आत्ता पण सांगितलेल्या गोष्टी. आता शेवटची जी चूक मला असं वाटतं, की तुमच्याकडे ही गोष्ट अजून एक आहे, की अभ्यासात सातत्य नसणं. ह्याच्यामध्ये काय होतं, की कार्यकर्ता काय करतात, की रोज अभ्यास नाही करायचा. मग ते कसं करायचं? मग एक मोटिवेशनल एखादा व्हिडिओ बघायचा. नाही, नाही केलं पाहिजे, त्याने एवढं तास केलाय. मला आठवतंय, की अन्सार शेखचा, मी जिथं अभ्यास करत होतो, तिथं अन्सार शेखचा एकदा अन्सार शेख IPS आले. त्यावेळेस ती सगळ्यात वयाच्या कमी वर्षामध्ये 21-21 वर्षामध्ये झाले. त्यावेळेस असं काय एक झाला ना, की मला आठवतंय, की त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून कमीत कमी 3 दिवस, मॅक्झिमम 3 दिवस, 3 दिवस अशी लायब्ररी भरली होती की विचारू नका. लायब्ररीवर बसायला जागा नव्हती. जे 2-2, 3-3 लोक अल्टर करून बसत होते, त्यांना ऑप्शन होता, त्यांनी कंटिन्यू अभ्यास करत होते. म्हणजेच काय हो, हे एखाद्या मोटिवेशनल होऊन अभ्यास करणं चुकीचं आहे. मग काय करायला, काही दिवस जोरात अभ्यास करायचा आणि काही नंतर विश्रांती घ्यायची. विसरून जायचं आपण अभ्यास करतोय, आपण स्पर्धा परीक्षा करतो, हे सगळं सोडून द्यायचं आणि विसरून जायचं. म्हणजे ज्यावेळेस पुन्हा एकदा एखादं मोटिवेशनचं काय तर मिळेल त्यावेळेस आपण मग ती चालू करायचं. हे असलं गुरुजी करणं चुकीचं आहे. सातत्य करा. मी म्हणतो की तुम्ही मिनिमम फक्त तुम्ही 4 तास अभ्यास करा, 5 तास अभ्यास करा, 8 तास अभ्यास करा, भले की मी 2 तास अभ्यास करा, पण तो रोजच्या रोज करा आणि ठराविक वेळेमध्येच करा. त्याची वेळ वेळ पण बदलू नका. वेळ पण तुम्हाला परफेक्टली करता आली पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. सोल्युशन काय याचं सांगितलं थोडं, सोल्युशन बघा काय. सातत्य तुम्हाला महत्वाची गरज आहे. दररोज ठराविक वेळेसाठी अभ्यास करणं जास्त फायदेशीर आहे. तुम्ही कमी वेळ कमी करा, पण कमी वेळेमध्ये जेवढं करताय ते रोजच्या रोज रेग्युलर त्याच टायमामध्ये करा. बघा तुम्हाला रिझल्ट तुम्हाला 100% मिळेल. आपल्या मेंदूमध्ये मेकॅनिझम असतं, त्याला त्याच गोष्टीमध्ये बघा. तुम्हाला 9 वाजताच का लायब्ररी बसण्याला मुलांना माहित असेल, 8 ते 9:30, 8 ते 9 मध्येच तुम्हाला भूक लागते किंवा नाश्त्याची भूक लागते. का लागते? तुम्हाला 4 वाजता चहा प्यायची तलब का होती? त्याचं कारण काय, रोजच्या रोज आपण तीच गोष्ट सातत्यपणे करतोय. म्हणजे ते मेंदूला आपल्याला सवय लागून गेली. सेम तसंच अभ्यासाची सुद्धा आपल्याला सवय लागेल. सकाळी 6 वाजता बसणारा ना, तर सकाळी 6 वाजता प्लॅन केला. MPSC करणाऱ्या मुलांना, जे ग्राउंड करत नसतील त्यांना, आणि जे ग्राउंड करत असतील त्यांनी पोलीस भरती वाले नाही, बाबा मी ग्राउंड करून 9 वाजता मी अभ्यास करायला बसतो लागेल. म्हणजे ते अभ्यास करायला बसणंच गरजेचं आहे. 9 वाजता बसायचंच आहे तिथं.
त्याला ऑप्शन नाही. हे जेव्हा तुम्ही डिसिप्लिन लावाल ना त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टीचा मला 100% त्याचा फायदा होणार. लक्षात आलं का? आय होप तुम्हाला ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत 5 जे काय सांगितले ते तुम्हाला समजले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मी सांगितल्याप्रमाणे अजून मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना पण ह्या चुका करत असतील त्यांना पण ह्या गोष्टी मिळून जातील. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच बऱ्याच गोष्टी इथून पुढे आपल्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या चॅनलवर आपण टाकणार आहोत. आजसाठी थांबूया इथेपर्यंत. ठीक आहे. थँक्यू.